सुरू केलं. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मागील 7 दिवसापासून आपण श्रीमद भगवद्गीतेतील 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग ह्या अध्यायावरती विवेचन करत आहोत. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे आणि ह्या क्षेत्राविषयीचं विवेचन या ठिकाणी सुरुवात आहे. त्यापैकी आपण 24 तत्वापासून प्रकृतीने निर्माण केलेलं हे क्षेत्र म्हणजे मानवी देह, त्यासोबत दिलेले 7 विकार आणि उर्वरित 20 उपायावरती आपण या ठिकाणी व्याख्यान करत आहोत. कालपर्यंत आपण बघितलं की अमानित्व आणि अदंभित्व ह्या 2 उपायाने आपल्याला त्या विकारावरती विजय प्राप्त करता येतो, विजय मिळविता येतो, त्यांना नियंत्रित करता येतं. काल आपण बघत होतो अदंभित्व. अदंभित्व म्हणजे काय? दिखावा न करणे. दांभिकता म्हणजे दिखावा. एखादी गोष्ट आपल्याकडे नसतानाही आपण त्याविषयी जो दिखावा करतो त्याला म्हणायचं दांभिकता. आणि असं न वागणे, आपण जसे आहोत तसंच राहणे, त्या पद्धतीचंच वर्तन करणे, याला म्हणायचं आहे अदंभित्व. हे आपण काल बघत होतो. कसं आहे, ज्या पद्धतीने आपण एखाद्या गरीब घरातली स्त्री असेल आणि तिला सुवर्ण आभूषण घडत नसतील, सोन्याचे दागिने घडत नसतील, तर आपण बेगडाचे दागिने म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये बेंटेक्स वगैरे म्हणतो का नाही, ते दागिने वापरतो. वास्तविक ते सोन्याचे असतात का? नसतात, पण ते सोन्यासारखे दिसतात पण नसतात, आणि म्हणूनच चोर फसतात. बरोबर आहे का नाही? अशी परिस्थिती आहे. जे नाही ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक आंधळं गाढव होतं. ते आपल्या सगळ्या मित्रांसोबत चरत गावाच्या बाहेर जंगलामध्ये गेलं आणि कुठेतरी चरता ते चुकलं, दुसऱ्याच दिशेला निघून गेलं, कारण ते आंधळं होतं. आणि बाकीचे त्याचे सगळे मित्र घराकडे परत आले. संध्याकाळ झाली, रात्र झाली. आता हा एकटा पडला, कारण दररोज मित्र सोबत असायचे, त्यांच्या सोबत हा गावाकडे परत यायचा. आता एकटा पडल्यानंतर त्याला गावाकडे जायचं सुधरत नव्हतं आणि म्हणून तो आक्रंद द्यायला लागला. तो दुःख करायला लागला की आता मी इथे जंगलामध्ये आहे, एखादा वाघ येईल, एखादा सिंह येईल आणि माझी शिकार करेल, आता मी मरून जाईल. आणि म्हणून त्याला दुःख व्हायला लागलं. तो आक्रंद आहे, दुःख करतो आहे. आणि हा त्याचा करुण विलाप तिथेच एका झाडावरती बसलेल्या घुबडाने ऐकला. सायंकाळ झालेली आहे, रात्र होत आहे, अंधार पडलेला आहे आणि असं म्हणतात घुबडाला रात्रीचं दिसतं. मग ते घुबड त्या गाढवाजवळ गेलं. त्याला विचारलं, अरे गाढव दादा, काय झालं, का रडतोयस? अरे मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, मी आंधळा आहे. मित्रांसोबत चरत आलो, जंगलामध्ये रस्ता चुकलो, आता गावाकडे जायचा रस्ताच मला सापडत नाही, मी काय करू? घुबड म्हटलं, कशाला काळजी करतो, मी आहे ना, मी तुला गावापर्यंत नेऊन सुखरूप पोहोचवतो. आणि मग ते गाढव त्या घुबडाच्या मार्गदर्शनाप्रमाणे निघालं. ते घुबड त्या गाढवाच्या पाठीवरती बसलं आणि त्याला सांगायला लागलं, गाढवाला, चल आता सरळ चाल, इथून उजवीकडे, तिथून डावीकडे, तिथून सरळ, अशा पद्धतीने ते रस्ता दाखवायला लागलं. आणि असा प्रवास करत संपूर्ण रात्र संपत आली आणि आता दिवस उजाडण्याची वेळ आली. गाव थोडंसं 1 किलोमीटर अंतरावरती राहिलंच होतं, फक्त 1 किलोमीटर अंतरावर राहिलं होतं. आणि इकडं सूर्याचा उदय झाला. आणि असं म्हणतात की दिवसा फुटती डोळे घुबडाचे. जे घुबड आहे त्याला दिवसा दिसत नाही, दिवस निघाला की त्याला दिसत नाही असं म्हणतात. परंतु आता रात्रभर रस्ता दाखवला आणि सकाळी जर मी म्हणलं की आता मला दिसत नाही, तर माझं अज्ञान उघडं पडेल. माझ्याकडे असलेला जो दोष आहे, माझ्याकडे असलेली जी उणीव आहे, कमतरता आहे, ती उघडी पडेल आणि माझा अपमान होईल. मग आता काय करायचं? ठीक आहे, आपण अंदाजे रस्ता सांगत तर जाऊ, काय हरकत आहे. आणि म्हणून त्यानं मान्य केलं नाही, त्यानं सांगितलं नाही की अरे दिवस निघाल्यानंतर मला दिसत नाही, सांगायला पाहिजे की नाही गाढवाला.
त्याने सांगितलं नाही. कारण आपलं वजन कमी होईल ना. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसली की माणसाला वाटतं की आपलं वजन कमी होईल, मग माणूस त्याचा बडेजाव करण्याचा प्रयत्न करतो. तसं त्या घुबडाने केलं. चाल म्हणे, आता सरळ चाल, इथून उजवीकडे चाल, तिथून डावीकडे चाल आणि सरळ चाल. समोर मोठीच्या मोठी विहीर होती. आता त्या घुबडालाही दिसत नाही, गाढव तर पहिलं चांदळं आहे की नाही. आणि म्हणून पण त्याने कमीपणा न स्वीकारता सांगितलं आता सरळ चाल, आणि सरळ समोर विहीर होती. विहिरीमध्ये दोघंही पडले आणि त्या गाढवाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. वास्तविक घुबडाने स्वीकारायला पाहिजे होतं, मान्य करायला पाहिजे होतं की मला दिसत नाही. पण दिसत नसतानाही मला दिसतं, मला माहिती आहे असा आव त्याने आणला. अशी म्हणजे एक प्रकारची चूक त्याने केली, असं दोष आचरण केलं आणि त्यामुळे स्वतःचा तर मृत्यू झालाच, पण त्यामुळे दुसऱ्याचाही मृत्यू झाला. आणि म्हणून या दांभिकतेतून होतं काय, स्वतःचं नुकसान होतंच, पण त्यासोबत दुसऱ्याचंही नुकसान होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बांधलीय गायीचा लाडाची बाशीचा दृष्टांत दिलेला आहे. एक गाय आहे, तिला तहान लागलेली आहे आणि तहान लागल्यामुळं त्या विहिरीच्या भोवती पाण्याची ओल त्या गायीला दिसते, त्या वासराला दिसते. छोटंसं वासरू आहे, लाडाची बाशीचा असा तो दृष्टांत आहे. छोटंसं वासरू आहे, कारवड म्हणतो आपण जिला, आणि ती त्या विहिरीभोवती फिरते फिरते पाण्याची ओल बघून तिला खूप तहान लागल्यामुळं ती त्या विहिरीमध्ये पडते. क्षमा करा, ती फक्त विहिरीभोवती फिरते, तिला तहान लागलेली आहे, ती पाण्याचा शोध घेते, तिला पाणी प्यायचं आहे. आणि तेवढ्यामध्ये त्या रस्त्याने लाडू जात होता, म्हणजे कोणीतरी एक ब्राह्मण आहे, तो रस्त्याने जात आहे. तो शेतकरी नाही आहे, तो ब्राह्मण आहे, त्याला माहिती नाही की ते जनावराला पाणी कसं पाजायचं, काही नाही. म्हणून त्याने बघितलं की बापुडी बाशी तान्हेली, त्या कारवडीला तहान लागलेली आहे आणि ही पाण्याचा शोध घेते आहे, विहिरीच्या भोवती फिरते आहे, परंतु तिला विहिरीमध्ये उतरता येत नाही, पाणी पिता येत नाही. आपण याची मदत केली पाहिजे. आणि म्हणून तो ब्राह्मण त्या कारवडीजवळ जातो आणि चौपाई धरून आडांत घाली, तिच्या चारही पावलाला पायाला उचलतो आणि तिला विहिरीमध्ये टाकतो की जा बाई, खुशाल आता पोटभर पाणी पी, असं म्हणून तो तिला विहिरीमध्ये टाकतो. स्वतःकडे अज्ञान आहे, परंतु दुसऱ्याची मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या गोष्टीचं आपल्याला अज्ञान आहे ते अज्ञान आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. ज्ञानाचा ढोंग न करता आपल्याकडे ज्या गोष्टीचं अज्ञान आहे, जे दोष आपल्याकडे आहेत ते स्वीकारा, त्याचा दिखावा करू नका. ह्यालाच म्हणायचं आहे अदंभित्व. इथपर्यंत आपण आलो होतो. ह्या दोषाविषयी आपण चर्चा करत होतो. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अहिंसा. अहिंसा कशाला म्हणायचं? महात्मा गांधींचं तत्व होतं अहिंसावादी. हिंसा म्हणजे एखाद्याला, हिंसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं एखाद्याला मारणे, एखाद्याचा खून करणे. जसं एखादं चिलट आपल्याला चावतंय, आपण त्याला मारलं, तो मरून गेला चिलट, की हिंसा झाली. किंवा एखाद्याचा खून कोणी केला की हिंसा झाली. किंवा एखादा खाटीक असेल, तो एखाद्या जनावराला कापतो आहे म्हणजे तो हिंसा करतोय. ही तर ढोबळ मानानं सरळ सरळ हिंसा झाली. पण हिंसेचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये आलेले आहेत. सरळ 3 प्रकार आहेत: कृत, कारित आणि अनुमोदित. कृत म्हणजे स्वतः एखाद्याचा जीव घेणे, एखाद्याला मारणे, सरळ सरळ, ती हिंसा. त्यानंतर कारित म्हणजे दुसऱ्याकडून करून घेणे, स्वतः तर करायचे नाही पण दुसऱ्याला सांगायचं अरे तू कर. एखाद्याला मारायचं, एखाद्याचा खून करायचा, स्वतः नाही करायचं, दुसऱ्याला सुपारी द्यायची, ह्याला म्हणायचं कारित. आणि तिसरी आहे अनुमोदित, म्हणजे एखाद्याने हिंसा केली किंवा करतो आहे तर त्याला अनुमोदन देणे. जसं एखाद्याने एखाद्याचा खून केला, एखाद्याला मारलं तर बरं झालं मारलं, एखादा अपघातात मेला, बरं झालं मेला, असं म्हणणं, हे झालं अनुमोदन. आणि म्हणून स्वतःही हिंसा करायची नाही, दुसऱ्याकडूनही करून घ्यायची नाही, आणि कुणी केली तर त्याला बरं झालं असंही म्हणायचं नाही, अनुमोदन द्यायचं नाही. एकंदरीत ह्याचे 3 प्रकार अजून सांगायला गेलं तर मानसिक, वाचिक आणि कायिक, हे असे 3 प्रकार होतात. मानसिक म्हणजे मनामध्ये एखाद्याविषयी वाईट कल्पना करणे, एखाद्याचा खून करावा असा वाटणे, मनात येणे. एखाद्याविषयी आपण म्हणतो ना अरे मेलं पाहिजे, हे मरत का नाही. आपण एखाद्याला मनातल्या मनात शिवाय देतो की नाही, मसनात गेला पाहिजे असं म्हणतो की नाही आपण, त्याचं मडं गेलं पाहिजे असं म्हणतो की नाही आपण, म्हणजे ते मरावं असं आपल्याला वाटतं, आपण मनातल्या मनात म्हणतो, ती हिंसा आहे. तिला शास्त्राच्या भाषेत आगंतुक असं म्हणतात. जे तुम्ही मनातल्या मनात हिंसेचा विचार करता ती आगंतुक हिंसा आहे. त्यानंतर तुम्ही वाचिक. वाचिक म्हणजे वाणीने तुम्ही एखाद्याविषयी बोलता, थांब जास्त झालं का तुला, तुझा खूनच करतो, तुला मारूनच टाकतो, तुझं मुंडकच उडवतो, असं म्हणतो की नाही आपण. हे म्हणणं, तोंडाने म्हणणं म्हणजे वाचिक हिंसा. याला शास्त्राच्या भाषेत अनारब्ध म्हणतात. आणि तिसरी हिंसा सांगितलेली आहे ती कायिक, म्हणजे शारीरिक हिंसा.
प्रत्यक्ष आपण एखादी कृती करणे, एखाद्याचा खून करणे, एखाद्याला मारणे, ही शारीरिक हिंसा झाली. याला शास्त्राच्या भाषेत प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे आणि ते भोगल्याशिवाय मिटणार नाही. म्हणून आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके प्रारब्ध भोगेक्षयो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आगंतुक जी क्रिया, जी हिंसा तुम्हाला घडलेली आहे ही कुंठू शकते, अनारब्ध सुंकू शकते, पण प्रारब्ध एकदा ते झालं, ते झाड एकदा उगवलं की भोगेक्षय, त्याला भोगल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि म्हणून असं कुणाविषयी मनामध्ये वाईट चिंतन जरी केलं तरी ती हिंसा आहे. आणि म्हणून कुणाविषयी मनात सुद्धा वाईट चिंतन करू नये. हा तिसरा उपाय श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितला की ह्या देहासोबत, ह्या क्षेत्रासोबत प्रकृतीने दिलेल्या विकारांना जर तुला संयमित करायचं असेल, जर तुला आवरायचं असेल, त्यांच्यावरती विजय मिळवायचा असेल, तर अर्जुना तुझ्यामध्ये अहिंसा असणं गरजेचं आहे. बरं, एकीकडे अहिंसा हे व्रत, अहिंसा हा उपाय श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत, आणि दुसऱ्याकडे काय करत आहेत की अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करत आहेत. लक्षात आलं का तुमच्या? एकीकडे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की अहिंसा हे व्रत, अहिंसा हा उपाय सांगतायत, कुणाची हिंसा करू नये असं सांगतात, आणि दुसरीकडे अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतात. अरे हातामध्ये बाण घे आणि युद्ध कर, मार यांना, समोरच्याला संपवून टाक. एकीकडे धडधड मारायला सांगतायत आणि एकीकडे अहिंसेचं तत्वज्ञान सांगतायत. विरोधाभास आहे की नाही? मग ह्याचा गुंता कसा सोडवणार? हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे आपल्या मनामध्ये, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. ह्याचं उत्तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सूत्रामध्ये सापडतं. अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे तर परिहारेजे. याचा अर्थ असा आहे की थोडंसं अनिष्टकारक कर्म केल्यानंतर जर बरंचसं काही इष्टकारक होत असेल, खूप मोठं अनिष्ट टळत असेल, तर थोडंसं अनिष्ट करायला काही हरकत नाही. जर ह्या वाईट प्रवृत्तीच्या, दुष्प्रवृत्तीच्या माणसांची हिंसा केल्यानंतर जर अनेक धर्मवीर किंवा धर्मावरती चालणाऱ्या लोकांचं जीवन सुरळीत होत असेल, त्यांचं जर रक्षण होत असेल, धर्माचं रक्षण होत असेल, तर यांची हिंसा करणं काही वाईट नाही, हे श्रीकृष्ण महाराजांचं अर्जुनाला सांगणं होतं. आणि कौरवांची त्या काळातली राजनीती तुम्हाला माहिती आहे, त्यांचा राज्यकारभार तुम्हाला माहिती आहे, कशा पद्धतीचा राज्यकारभार करत होते, कशा पद्धतीने अन्यायानं त्यांनी हस्तिनापुराचं राज्य मिळवलेलं होतं, हे सगळा इतिवृत्तांत तुम्हाला माहिती आहे. यावर वेगळं बोलण्यासारखं काही नाही. आणि म्हणून त्या कौरवांना संपवणं गरजेचं होतं, कारण परमेश्वराचा अवतारच त्यासाठी आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती अधर्म वाढतो, धर्माचं उच्चाटन होतं, त्या वेळेस दुष्कृत्यांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो, असं श्रीकृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून कौरवांच्या भूमिकेतून या ठिकाणी ह्या पृथ्वीतलावरती अधर्म वाढीला लागलेला होता, दुष्कृत्य त्यांच्याकडून होत होतं, त्या दुष्कृत्यांचा नाश करणं गरजेचं होतं. म्हणून अर्जुनाला फक्त निमित्त केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात? हे अर्जुना, तू फक्त निमित्त हो, मी पूर्वीच वधिले याशी, तू निमित्त मम वचनाशी. अरे मी यांना पूर्वीच यांचा वध निश्चित केलेला आहे, तू फक्त निमित्त आहेस, निमित्त मात्र पुढे होऊन तुला हे कर्म करायचं आहे. म्हणून एखाद्या दुष्कृत्याचा, म्हणजे दुष्कृत्याचं उच्चाटन करून धर्माची स्थापना करण्यासाठी होत असणारी हिंसा ही हिंसेमध्ये मोडत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हिंसा आपल्याकडून आचरल्या जाऊ नये. अहिंसेचं व्रत आपण धारण केलं पाहिजे. मनात सुद्धा कोणाविषयी हिंसेचे विचार येऊ नयेत, याला अहिंसा असं म्हणायचं आहे. त्यानंतर शांती. शांती म्हणजे काय? शांती आणि शांती दोन शब्द वेगळे आहेत. शांतीमध्ये शहामृगाचा आहे आणि शांतीमध्ये क्षत्रियाचा आहे. शांती शब्दाचा अर्थ क्षमा असा होतो. आलं का लक्षात? शांती म्हणजे क्षमा, आणि क्षमा वीरस्य भूषणम असं म्हटलेलं आहे. कोणीही क्षमा करू शकत नाही. माफी मागणं आणि माफ करणं ह्या दोन्हीही गोष्टी, लक्ष आहे का माझ्याकडे? माफी मागणं आणि माफ करणं ह्या दोन्हीही गोष्टी वीराच्या लक्षणामध्ये येतात. ज्यांचं अंतःकरण मोठं आहे, ज्यांचं मन मोठं आहे, तीच माणसं क्षमा मागू शकतात, आणि ज्यांचं अंतःकरण मोठं आहे तीच माणसं क्षमा करू शकतात. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये शांती म्हणजे क्षमा फार महत्त्वाची आहे. एखादा चुकला आणि चुकल्यानंतर तुमच्याकडे जर क्षमा मागण्यासाठी आला, माफी मागण्यासाठी आला, तर त्याला क्षमा करण्या इतकं अंतःकरण तुमचं विशाल असलं पाहिजे.
श्रीकृष्ण भगवंताला शिशुपालाने अनेक नको नको अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे, बोललेलं आहे, तरीही श्रीकृष्ण भगवंतांनी 99 त्याचे अपराध काय केले? क्षमा केले, माफ केले. बघा, एवढं क्षमा करण्यासाठी तुमचं अंतःकरण उदार असावं लागतं. आणि म्हणून दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाना जगी असं म्हटलेलं आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने संत ही व्याख्या प्राप्त होते, तोच खऱ्या अर्थाने सज्जन आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये शांती अर्थात क्षमा हा उपाय गरजेचा आहे, जर तुम्हाला प्रकृतीने निर्माण केलेल्या विकारावरती विजय प्राप्त करायचा असेल तर. त्यानंतर आर्जवम. आर्जव कशाला म्हणायचं आहे? आर्जव म्हणजे सरळता. सरळता. बघा, आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपल्याला आजकाल सरळता कुठंच दिसत नाही. माणसाच्या वागण्यामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये सरळता शिल्लक राहिलेली नाही. कुणीही आजकाल सरळ वागताना आपल्याला दिसत नाही. प्रत्येक माणूस त्याच्या वर्तणुकीमध्ये वाकडेपण आलेला आहे. म्हणून म्हटलं, जे खळांची व्यंकटी सांडव, जे वाईट माणसं आहेत त्यांच्यातला वाकडेपणा निघून गेला पाहिजे, त्यांच्यातला वाईटपणा निघून गेला पाहिजे. आणि याला म्हणजे याच्या विरुद्ध जे आहे त्याला म्हणायचं आर्जव. तुमच्या बोलण्यात सरळता असली पाहिजे. माणसं बोलताना सरळ बोलत नाहीत. एखाद्याला म्हटलं, काय करताय, बसलात का? नाही नाही, नाचायलो म्हणतात. माणसाला सरळ बोलता येत नाही, अशी माणसं आहेत. सरळ बघता येत नाही. एखाद्याकडे बघायचं असलं तर असं पार डोळे बारीक करून किंवा वटारून बघतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाच्या सरळता हरवत चाललेली आहे. एक वाकडेपणा त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये यायला लागलेला आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनात सरळपणा अतिशय गरजेचा आहे. तुम्ही जे जीवन जगता, तुम्ही बोलता, चालता, जे जे काही करता, इतरांशी वर्तन जे जे काही करता, समाजामध्ये वावरत असताना ते सरळ असणं गरजेचं आहे. माणसं सरळ राहिलेली नाहीत. भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार इत्यादी ज्या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे माणसातला सरळपणा नष्ट झालेला आहे. कारण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्यानं सरळ रेषेत माणसासारखं वागणं, ह्याला आर्जव म्हणायचं. परंतु माणसं त्या रस्त्याने सरळ न जाता कुठेतरी इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. एखाद्या माणसाला एखाद्या कामाला सांगितलं ना जायला, तो काम फक्त तेवढ्या कामासाठी जाणार नाही. रस्त्याने जाता जाता उगाच इकडे जाईल, तिकडे जाईल, ह्याच्याकडे जाईल, त्याच्याकडे जाईल, सरळ काम कधीच करत नाही. आणि म्हणून ही जी माणसं वाकड्यात घुसणारी आहेत, वाकड्यात शिरणारी आहेत, ह्यांच्यामध्ये आर्जव नाही, म्हणजे सरळता नाही. म्हणून ज्या माणसाच्या जीवनामध्ये आर्जव आहे, सरळता आहे, ज्याच्या वागण्यामध्ये सरळता आहे, बोलण्यामध्ये सरळता आहे, पाहण्यामध्ये सरळता आहे, ती माणसं प्रकृतीच्या विकारावरती विजय मिळवू शकतात. हा एक उपाय आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे आचार्य उपासनम. आचार्य उपासना म्हणजे काय? आचार्य असं गुरुला म्हटलेलं आहे. गुरु म्हणजे आचार्य. आणि आचारात चिन्हवती, ज्याचा आचार शुद्ध आहे, ज्याला आचार कसा करायचा हे कळतं, त्याच्या आचारामध्ये पवित्रता आहे, त्याला आचार्य असं म्हटलेलं आहे. आणि त्या आचार्याचं उपासनम म्हणजे उपासना करणे, अर्थात त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे, त्याच्यावरती भाव ठेवणे, त्याच्याविषयी जी म्हणजे आपल्याकडे जो आपल्याला एखादा ज्ञान देणारा आहे किंवा आपल्याला भगवंताचा प्राप्तीचा रस्ता दाखवणारा आहे, ही जी बुद्धी त्याच्याविषयी आहे, ही निर्मळ बुद्धी ठेवणे, याला आचार्य उपासनम म्हणायचं. म्हणजे गुरुची सेवा, एकंदरीत गुरुची सेवा करणे, गुरुविषयी श्रद्धा ठेवणे, याला आचार्य उपासनम म्हटलेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये थोडंसं वास्तविक वेगळं काही बोलण्यासारखं नाही. परंतु ज्या गुरुची आपण सेवा करत आहोत, मी अगोदर तुम्हाला काल परवा सांगितलं, गुरुची काही लक्षणं सांगितली, त्या पद्धतीचा गुरु असेल, तो तुम्हाला अध्यात्माचा खराखुरा मार्ग दाखवत असेल, तुमचा जो मार्ग आहे हा भ्रमिष्ट करणारा नसेल, तर निश्चितच अशा आचार्याची उपासना आपल्याकडून घडली पाहिजे, अशा गुरुचं पूजन आपल्याकडून घडलं पाहिजे. आचार्याची उपासना कशासाठी करायची? कारण तो आपल्याला भगवंताचा मार्ग दाखविणारा आहे. कारण संत उदार उदार भरले अनंत भांडार असं म्हटलेलं आहे. मागत्याशी पुरे धनी अनेकाशी उरे. संत उदार आहेत, त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे. आणि मागत्याशी पुरे धनी अनेकाशी उरे, ज्याला ज्याने जे मागितलं त्याला ते देणार आहेत. जे मागितलं ते म्हणजे उद्या कोणी येईल आणि मला म्हणाल, बाबा मला 5 लाख रुपये द्या, असं मागितलेले देणारे संत नाहीत बरं का. मागत्याशी पुरे म्हणजे जो जी काही जिज्ञासा घेऊन साधूकडे जाईल की बाबा भगवंत कसा मिळेल, ज्ञानाचा खरा मार्ग काय आहे, भक्तीचा खरा रस्ता कोणता आहे, जीवनामध्ये शांती प्राप्त करायची असेल, शांतता प्राप्त करायची असेल तर कसं जीवन जगावं लागेल, या गोष्टीची जिज्ञासा घेऊन ही सुख समाधानाची मागणी करण्यासाठी जे संताकडे जातात,
माग त्याशी पुरे, धनी अनेकाशी उरे. त्यांना देऊनही त्यांच्याकडे ज्ञानाचा भांडार शिल्लकच आहे. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. ह्या संतांचं पोतं देवाने एवढं भरून दिलेलं आहे, एवढं भरून दिलेलं आहे की त्याच्यातलं कितीही ज्ञान काढण्याचा प्रयत्न करा ते रिकामं होतच नाही. कारण वेदामध्ये सूक्त आहे, ओम पूर्णमिदं पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एखाद्या पूर्ण गोष्टीतून तुम्ही काही गोष्टी काढण्याचा प्रयत्न केला तरीही ती कधी अपूर्ण होत नाही, कारण ती स्वयंपूर्ण आहे. जसं समुद्र आहे, तुम्ही म्हणाल की समुद्रातले 100-150 टँकर पाणी काढून मी घराकडे घेऊन येतो म्हणजे समुद्र थोडासा कमी होईल, असं होईल का? 100-200 नव्हे, तुम्ही हजारो टँकर त्याच्यामधून जरी भरून आणले तरी समुद्राची मर्यादा जेवढी आहे तेवढीच राहणार आहे, त्याला फरक पडणार नाही. जसं एका दिव्यापासून दुसरा दिवा लावला, त्याच्यापासून तिसरा लावला, चौथा लावला, एका दिव्यापासून शेकडो दिवे जरी तुम्ही लावले तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होतो असं आहे का? एका दिव्यापासून तुम्ही हजारो दिवे लावले म्हणून पहिल्या दिव्याचा उजेड कमी झाला असं होतं का? अजिबात होत नाही. तसं संतांचं काम आहे. संतांकडे जे ज्ञान आहे ते त्यांनी संपूर्ण समाजाला जरी वाटलं, कारण असं म्हटलेलं आहे, व्ययकृते वर्धते नित्येव. हे ज्ञान जेवढं खर्च केलं, जेवढं समाजाला दिलं तरीही ते वर्धते म्हणजे वृद्धिंगत होतं, वाढीला लागतं. असं संतांचं अंतकरण आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संतांची जातच वेगळी आहे, लाभाविन प्रीती करते. जसे आई आहे, ती कुठल्याही लाभाचा मोबदला न घेताना न करताना आपलं कर्तव्य म्हणून जिव्हाळ्यापोटी वात्सल्यापोटी आपल्या मुलांवरती प्रेम करते, तसे संत समाजावरती प्रेम करतात, कुठल्याही लाभाची इच्छा, मोबदल्याची इच्छा न ठेवताना. आणि म्हणून आचार्य उपासनम, गुरुची सेवा करणे, आचार्यांची सेवा करणं हा एक उपाय त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेला आहे. त्यानंतर शौचम. शौच म्हणजे शुद्धता. आता शुद्धता प्रत्येकालाच आवडते. शुद्धता म्हणजे स्वच्छता. प्रत्येक जण रोज सकाळी आंघोळ करतो, ब्रश करतो, सगळे प्रातर्विधी आटपतो आणि अतिशय स्वच्छ असं भांग वगैरे पाडून टापटीप व्यवस्थित नवे म्हणजे धुतलेले कपडे, धुतलेले वस्त्र परिधान करतो आणि मग घराच्या बाहेर निघतो. केवळ एवढी शुद्धता इथे अपेक्षित नाही, तर आंतरबाह्य शुद्धता या ठिकाणी अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बाहेरून शुद्ध होता, शरीराला शुद्ध करण्यासाठी आंघोळ करताना लक्स, संतूर, हमाम, लाईफबॉय, डेटॉल इत्यादी साबण तुम्ही वापरता. डोक्यात झालेला कोंडा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिक शॅम्पू असेल, क्लिनिक शॅम्पू असेल, डव असेल इत्यादी वेगवेगळे शॅम्पू वापरता, डोक्यातला बाहेरचा कोंडा स्वच्छ करता. परंतु त्याच पद्धतीने तुमच्या अंतःकरणावरती जो मळ साचलेला आहे वाईट विचारांचा, किंवा तुमच्या डोक्यांच्या आतून तुमच्या बुद्धीमध्ये जो कश्मळतेचा कोंडा निर्माण झालेला आहे, तो स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही दुकानावर कुठलाही साबण अथवा शॅम्पू तुम्हाला विकत भेटणार नाही. मग काय करायचं? पर्याय तर पाहिजे ना. तर तुमच्या अंतःकरणावरती साचलेला मळ आणि तुमच्या बुद्धीमध्ये निर्माण झालेला हा कश्मळ कोंडा, हा जर तुम्हाला स्वच्छ करायचा असेल तर श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेत त्यासाठी एक साबण सांगितलेला आहे. गीतेमध्ये साबण पण सांगितलं का? त्या काळात साबण होता का? नाही. त्या साबणाचं कार्य करणारी जी एक शक्ती आहे, एक प्रकार आहे, तो सांगितलेला आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं मनुष्याच्या अंतःकरणाला आणि बुद्धीला पवित्र करणारं दुसरं साधन या जगामध्ये नाही. म्हणून ज्ञान हा साबण आहे, जो माणसाच्या अंतःकरणाला आणि बुद्धीला दोन्हीलाही शुद्ध करतो. आलं का लक्षात? आणि म्हणून या ठिकाणी शौच ह्या उपायामध्ये अंतर्बाह्य शुद्धता महत्वाची आहे. आपण बाहेरून शुद्ध होतो पण आतून शुद्ध होत नाही. बाहेरून कितीही साबणा लावा, स्प्रे मारा, परफ्यूम मारा, स्वच्छ इस्त्रीचे स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे घाला, परंतु आतमध्ये जर तुमच्या कश्मळ असेल, आतमध्ये जर मळ असेल, काय म्हणतात, नाही निर्मळ मन काय करील साबण. मनच निर्मळ नसेल तर साबण काय करणार आहे? तुम्ही म्हणाल जसं बाहेरून सगळं शरीर स्वच्छ होतं तसं तुम्ही म्हणाल की आतून बाहेरून स्वच्छ व्हायचंय ना, मग थोडंसं मी शॅम्पूचं पाणी करतो, गिलास भरून पिऊन घेतो म्हणजे मधून स्वच्छ हो. असं केल्यावर जमणार आहे का? अजिबात नाही. आचारे योग्यता, विचारे दृढता. तुमचा आचार आणि विचार ह्या दोन गोष्टी तुम्हाला शुद्ध कराव्या लागतील. आचार तुम्हाला बाहेरून शुद्ध बनवतो आणि विचार तुम्हाला आतून शुद्ध बनवतो. म्हणून आचार आणि विचार दोन्ही तुमचे जेव्हा शुद्ध होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य शुद्धता म्हणजे अंतर्बाह्य शौचता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करता येणार आहे. हा एक उपाय या ठिकाणी सांगितला. फक्त वरवर निर्मळ वागून, वरवर स्वच्छ होऊन, वरवर शुद्ध होऊन जमणार नाही, तर त्यासोबत तुम्हाला तुमच्या अंतःकरणालाही शुद्ध करावं लागणार आहे. हे महत्वाचं मत या ठिकाणी शौच ह्या उपायामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा उपाय सांगतात स्थैर्य. स्थैर्य म्हणजे स्थिरता. आता स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा
आणि त्यासोबतच आजूबाजूच्या सामाजिक व्यवहाराचं तुम्ही एक पद्धतीने निरीक्षण करा. तुम्हाला दोन्हीही बाजूने विचार करत असताना दिसेल की या समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये स्थैर्य शिल्लकच नाही. ज्याला त्याला धावपळ आहे. प्रत्येक जण धावपळीत आहे. तुम्ही धावपळीत आहेत, आम्ही धावपळीत आहेत. फक्त फरक एवढाच आहे, तुमची धावपळ प्रपंचासाठी आहे, आमची धावपळ परमार्थासाठी आहे. परंतु स्थिरता दोघालाही नाही. आणि म्हणून स्थैर्य हा उपाय सांगितलेला आहे. तुम्हाला प्रकृतीने निर्माण केलेल्या 7 विकारावरती विजय प्राप्त करायचा आहे. संयम. हे सगळे उपाय कशासाठी सांगतोय लक्षात आहे ना? 24 तत्वापासून बनवलेल्या शरीराला 7 विकार आहेत. कोणते 7 विकार आहेत? धृती. बरोबर. वा वा, कौतुक करायला पाहिजे लेकराचं. तिने पाठ केलं. हे 7 विकार सांगितलेले आहेत आणि ह्या 7 विकारांवरती विजय मिळवण्यासाठी ह्या मनुष्याला, ह्या जीवाला 20 प्रकारचे उपाय सांगितले. त्यावर आपण चर्चा करत आहोत. आणि म्हणून स्थैर्य हा एक उपाय आहे. स्थैर्य म्हणजे स्थिरता. तुमच्या जीवनातली धावपळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही प्रकृतीने निर्माण केलेल्या विकारावरती विजय प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अंतर्बाह्य स्थैर्य गरजेचं आहे. तुम्ही बाहेरून म्हणाल की मी एका ठिकाणी बसतो, आता तुम्ही म्हणले ना स्थिरता, ठीक आहे मी बसून राहतो एका ठिकाणी, पण मनाचं काय करणार आहे? मनालाही स्थिर करणं गरजेचं आहे. शरीराने स्थिर झालं पण मन स्थिर नाही. मन हे चंचळ आहे. मन हे चपळ नर आहे निश्चळ असं म्हटलेलं आहे. मन इतकं चपळ आहे, चंचळ आहे. आपण त्या दिवशी मनाच्या वेगावरती बोललेलो आहोत. आणि मग ह्या चंचळ आणि चपळ असलेल्या मनाला कसं स्थिर करायचं हे पण आपण बघितलं. अभ्यासेनं तो कोणते वैराग्यानं च गृह्यते. अभ्यासाने आणि वैराग्याने ह्याला आपल्याला स्थिर करता येतं हे आपण बघितलं. म्हणून शरीरासोबतच मनाला म्हणजे आत्म्याला सुद्धा स्थिरता प्राप्त करून घेणं हे त्या 20 उपायापैकी एक उपाय त्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून स्थैर्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. धावपळ थोडी कमी करा. करावीच लागते संसारासाठी धावपळ. कारण म्हटलेलं आहे, संसारासाठी खटपट करशी अवघा येळ आणि रामनाम घेता बसे तुझी दात खीळ. संसारासाठी आपण अहोरात्र खटपट करतो. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कोण्या बने. अरे अहोरात्र आपण सायासाने कष्टपूर्वक प्रपंच करतो, एवढ्या चंचलतेने करतो, अतिशय अस्थिरतेने करतो. आणि ह्याविषयी थोडासा त्याला बाजूला ठेवून आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरता जास्त काळ हे सांगितली नाही. काय म्हटलेलं आहे ज्ञानदेवाने की देवाचे द्वारी उभा क्षणभरी. एक क्षणभर देवाच्या दारात उभं राहायचं आहे, पण कसं स्थिरतेने उभं राहायचं आहे. ती स्थिरता अंतर्बाह्य आपल्यात निर्माण करायची. आणि असं उभं राहिल्यानंतर सालोक्य, सामिप्य, सायुज्य, सारुज्य 4ही प्रकारच्या मुक्ती तुला प्राप्त होतील. असं किती सोपं सांगितलंय. एकच क्षण उभं राहायचंय. काय तुम्हाला दिवसभर तिथं हातामध्ये माळ घेऊन फिरवायचं काम नाही. नुसतं एक क्षण देवाच्या दारात उभं राहायचं आणि झाल्या 4ही मुक्त्या तुम्हाला प्राप्त झाल्या. पण ते एवढं सोपं आहे का? वाटते तेवढं? अजिबात नाही. त्यासाठीही तुम्हाला खूप अशा प्रकारची साधना करावी लागणार आहे. आणि म्हणून हे स्थैर्य तुमच्या जीवनामध्ये जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला ह्या विकारांवरती विजय मिळवता येतो. त्यानंतर सांगितलेलं आहे आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे तुमचं जे मन आहे, तुमचा जो आत्मा आहे, ह्याला बांधून ठेवणं. शक्यतोवर काय होतं, व्याकरणाच्या दृष्टीने कुठल्याही शब्दाला, कुठल्याही धातूला एक उपसर्ग लागतो. आता इथं गृह हा धातू आहे, शब्द आहे, त्याला एक उपसर्ग लागणं स्वाभाविक आहे. ग्रह ह्या शब्दाला निग्रह एवढा नि उपसर्ग लागला ठीक होतं, पण या ठिकाणी विनिग्रह, वि आणि नि असे 2 उपसर्ग लावलेले आहेत. 22 का 24 उपसर्ग सांगितलेले आहेत. प्र, परा, अप, अनु, निस, दुस, दूर व्याकरणामध्ये आलेले आहेत. तर त्या उपसर्गापैकी कुठल्याही धातूला एक उपसर्ग लागतो, पण या ठिकाणी 2 उपसर्ग लावले. वि म्हणजे विशेषत्वाने, नि म्हणजे निश्चयपूर्वक, गृह म्हणजे धरून ठेवणे. तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला धरून ठेवणं हा एक उपाय सांगितलेला आहे. कारण तुमचा आत्मा सैरभैर फिरतो आहे. प्रपंचाच्या, व्यवहाराच्या, भौतिकतेच्या, ऐहिकतेच्या, सुखाच्या कचाट्यामध्ये आपला आत्मा सापडलेला आहे. आणि म्हणून तो फिरे चित्त ठाई ठाई, ठाई ठाई आपलं चित्त फिरत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ते जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या ठिकाणाच्या विषयातून तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे, सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्या आत्म्यावरती आपला निग्रह राहिलेला नाही. आणि म्हणून इथं विशेषत्वाने सांगितलं आत्मविनिग्रह. विशेषत्वाने आणि निश्चयपूर्वक ह्याच्यावरती तुम्हाला धारणा म्हणजे याला धरून ठेवायचं आहे. ह्याच्यावरती संयम तुम्हाला मिळवायचा आहे. हा एक उपाय सांगितलेला आहे. त्यानंतर म्हणतात इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रियार्थेषु वैराग्यम हा एक पुढचा उपाय आहे. इंद्रिय म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय असे 10 इंद्रिय या ठिकाणी आहेत.
आणि ह्या इंद्रिय अर्थेषु म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयावरती इंद्रियार्थेषु वैराग्य, त्या इंद्रियाच्या विषयाविषयी विरक्ती निर्माण करणे. कोणते विषय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 प्रकारचे विषय पंचज्ञानेंद्रियाचे आहेत. आणि हेच 5 विषय मनुष्याच्या चित्ताला, त्याच्या आत्म्याला आपल्या सुखाकडे आणि आपल्यामध्ये असलेलं जे काही आकर्षण आहे, जे काही मोहकता आहे तिकडे त्याला ओढत असतात. आणि म्हणून ह्या इंद्रियांच्या ह्या विषयाविषयी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या 5ही विषयाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण करणे. एखादं गोड गाणं ऐकायला आलं की माणूस तिकडे वेधतो. जसा हरिण आहे, हरणाला पकडायचं असेल तर सुंदर असा स्वर तिकडे त्याला ऐकायला आला की ते हरिण तिकडे जातं, त्या स्वराकडे वेधल्या जातं आणि त्याची शिकार होते. हे झालं शब्दाविषयी. स्पर्श, एखादा स्पर्श माणसाला आवडला, एखाद्या युवकाला युवतीचा स्पर्श आवडू शकतो, एखाद्या वस्तूचा स्पर्श आवडू शकतो आणि म्हणून ती त्वचा इंद्रिय त्या विषयाकडे त्याच्या मनाला, त्याच्या अंतःकरणाला ओढून घेऊन जातं. त्यानंतर रूप, आता रूपाविषयी सांगायचं कामच नाही. एखादी गोष्ट दिसायला मोहक असली, आकर्षक असली की तिकडे हा माणूस असो किंवा कुठलाही म्हणजे बाकीचाही एखाद्या योनीतला पशु जरी असेल तरी तो त्या बाजूकडे वेधल्या जातो. आणि म्हणून रूप. त्यानंतर रस, एखादी चव जिभेला आवडली, अतिशय मसाला वगैरे टाकून छान तर्री आलेलं वरण असलं की माणसं 2-2, 4-4 वर्ण पितात बघा. अशी माणसं आपण बघतो आजूबाजूला. आणि मग ते त्याला आवडायला लागले की मग त्याला वारंवार वाटतं की घरी असंच वरण केलं पाहिजे. आणि मग घरी म्हणतो काय भाजी केली, अशी कुठं भाजी असते का पोचट, जरासं मसाला वगैरे टाकत जा म्हणतात की नाही माणसं. आणि अशी मसाले जर घरची नाही आवडली की मग शेतात जातात वांगे घेऊन आणि शेतात भाजी करून खातात, शेतात पार्ट्या होतात, नाही का. हे काय आहे? रस. जिभेची चव, जिभेचा विषय त्याला तिकडे ओढून नेतं आणि मग माणसं अशा पद्धतीच्या त्या वाईट म्हणजे खऱ्या अर्थानं तो आहार तामस आहार आहे. सांगितलेला आहे कटु आम्ल लवण अति उष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन, हा राजस प्रकारचा आहार सांगितलेला आहे. आणि म्हणून आपल्याला त्या रस ह्या विषयाविषयी विरक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. असे पंचज्ञानेंद्रियाचे पंचविषय सगळं आता सांगत बसायला वेळ आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून त्याविषयी विरक्ती म्हणजे काय आहे की तिकडे आसक्त न होता, त्याविषयी आवड धारण न करता त्याविषयीची अनावडी धारण करणे, याला म्हणायचं आहे विरक्ती. हा एक उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर अनहंकार येवच. अनहंकार म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार धारण न करणे. पदाचा, प्रतिष्ठेचा, संपत्तीचा, वैभवाचा, रूपाचा, तारुण्याचा कुठल्याही प्रकारचा अहंकार मनामध्ये धारण न करणे. त्या सगळ्या गोष्टीचे अहंकार व्यक्तिपरत्वे, भिन्नत्वे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये प्रत्येकात आहेत. कुणाला रूपाचा आहे, कुणाला संपत्तीचा आहे, कुणाला संततीचा आहे, कुणाला कशाचा, कुणाला कशाचा. आता हे प्रत्येक ज्याच्या त्याच्या पातळीवरती आपण आपलं आत्मपरीक्षण करा की आपल्याला कशाचा अहंकार आहे. आणि म्हणून अहंकार शून्यता आपल्यामध्ये आपल्याला धारण करायची आहे. हा उपाय जर आपल्याला करता आला तर ह्या विकारावरती आपल्याला विजय मिळवता येतो. त्यानंतर पुढे सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. 4 गोष्टी सांगितल्या. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ह्या 4ही गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत असं पाहणे, असं ज्ञान होणे, असं जाणून घेणे, असं समजून घेणे. जन्म दुःखकारकच आहे. तुम्ही जन्माला आलात म्हणजे दुःख जोडून घेतलेलं आहे. जन्माला आल्यापासून दुःख आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. परंतु माणसं काय करतात? माणूस जन्माला आला की त्याचा आनंद साजरा करतात आणि मेला की दुःख साजरा करतात. पण अध्यात्मात उलट आहे. जे खऱ्या अर्थानं ज्यांना ज्ञान आहे त्यांना जन्माचं दुःख आहे. जन्माला आलो म्हणजे अरे अरे आपण ह्या कलियुगामध्ये जन्माला आलोत आणि आता आपल्याकडून चांगले वाईट कर्म घडणार, आपल्याकडून पाप कर्म होणार आणि पुन्हा 84 नरकाचा योनीचा फेरा आपल्याला या ठिकाणी भोगावा लागणार. म्हणून ज्ञानी माणसाला दुःख होतं बघा. आणि जेव्हा एखादा मरतो, सरतो, ह्या देहाला सोडून निघून जातो तेव्हा त्याला आनंद होतो. वा वा वा, एकदाची सुटका झाली या नश्वर देहामधून, या सगळ्या दुःखामधून, या पापकर्मामधून. आणि म्हणून तो आनंद साजरा करतो. आलं का लक्षात? आणि म्हणून जन्म हा दुःखदायक आहे, जन्म हा दुःखकारक आहे. त्यानंतर मृत्यू. मृत्यू होताना काही सुखाने मरण येतं का माणसाला? मृत्यू होताना असंख्य दुःख आहेत, असंख्य दुःख आहेत. ते यम त्या जीवाला शरीरामधून काढतात. त्याला काय जावं वाटत नाही, त्याची शरीरामध्ये ममता आहे. असं 3 तास त्यांची ती ओढाताण सुरू असते. यम त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, तो काही जात नाही, तो मध्येच येण्याचा प्रयत्न करतो. हे उतटण्याचं दुःख शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून मरतानाही काही कोणी सुखासुखी मरत नाही, तिथेही दुःखच आहे. त्यानंतर जरा म्हणजे म्हातारपण. एखादा म्हातारा माणूस म्हणतो का त्याला सगळं आनंदामध्ये आहे, त्याचे गुडघे दुखतात, नीट ऐकायला येत नाही, नीट दिसत नाही. एखाद्या म्हणतो काय बरं आहे का? बरं आहे बाबा, ऐकू न झाले, दिसणं झाले, काही समजणं झालं, लेकरं बाळ काही विचारणं झालेत, असं सांगतात की नाही सगळे. अशी अवस्था असते की नाही?
आणि मग म्हातारपणामध्ये वेगवेगळे आजार म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीने तो व्याप्त आहे. आणि समोर सांगितलेलंच आहे, व्याधी म्हणजे आजार, आजारामध्ये दुःख आहे. या सगळ्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत. आणि म्हणून जीवनातल्या प्रत्येक क्षणाला दुःख तुमच्यासमोर उभं आहे. ह्याची जाणीव मनुष्याला झाल्यानंतर, जसं गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं जातं की त्यांनी एका म्हाताऱ्या माणसाला बघितलं, एका आजारी माणसाला बघितलं आणि एका मृत माणसाची अंत्ययात्रा बघितली. आणि त्याच्या लक्षात आलं की माणसाच्या जीवनामध्ये व्याधी आहे म्हणजे आजार आहे, त्यानंतर म्हातारपण आहे म्हणजे म्हातारपणातलं दुःख आहे, आणि मृत्यू आहे. मग हे असं जीवन जगण्यामध्ये जर सगळीकडे दुःखच आहे तर सुख कुठं आहे, शांती कुठं आहे? आणि त्या शांततेचा, सुखाचा शोध घेण्यासाठी त्यांनी आपल्या राज्याचा त्याग केला, संपूर्ण संपत्तीचा त्याग केला आणि घरातून निघून गेले शांतीच्या शोधामध्ये. आणि म्हणून मग ते तथागत झाले. शांतीचा शोध त्यांनी घेतला. हा पुढचा त्यांचा इतिहास फार म्हणजे असा उज्ज्वल आहे. त्याचा जर आपण कधी अभ्यास केला, वाचलं, त्याच्यावरती चिंतन केलं तर आपल्या लक्षामध्ये येणार आहे. आणि म्हणून ही जी शांतता आहे, हे जे सुख आहे खऱ्या अर्थानं, आणि ह्या विकारावरती विजय मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, ही या सगळ्या उपायामधून प्रवास करते आहे. आणि म्हणून हे सर्व उपाय किमान आपल्या कानावरून गेले पाहिजेत, आपल्याला माहिती असले पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला धावत्या वेगामध्ये सांगतो आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, आसक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु. तुमच्या अंतःकरणामध्ये आसक्तिरहितता आणि आत्मीयता रहितता निर्माण झाली पाहिजे. आत्मीयता निघून गेली पाहिजे आणि आसक्ती निघून गेली पाहिजे. कशाविषयी? पुत्र दार गृह आदिषु. पुत्र म्हणजे जे आपले लेकरं बाळ आहेत की नाही, यांच्याविषयी प्रत्येकाला आसक्ती आहे. प्रत्येकाला आपल्या लेकरा बाळामध्ये जीव आहेत. ती म्हणाल, बाबा तुम्हाला काय माहित, तुम्हाला कुठे लेकरं आहेत? आम्हाला लेकरं आहेत, आम्हाला माहिती आहे त्या लेकरामध्ये किती जीव असतो, किती ममता असते. खरी गोष्ट आहे, परंतु त्याला प्रमाण असलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचं प्रमाण सांगितलेलं आहे. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मला वाटतं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण असलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जीव असावा, पण किती असावा, कितपत त्याच्यामध्ये जीव असावा, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून पुत्र दार, दार म्हणजे काय घराचं दार नाही, दार म्हणजे दारा, दारा म्हणजे पत्नी, बायको. लक्षात घ्या, आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, अशा पद्धतीच्या विचारानं जर तिच्यामध्ये आपली आत्मीयता लागून राहिलेली असेल, आसक्ती लागून राहिलेली असेल, तर तेही आपल्याला एका पद्धतीने आपल्याला विरक्तीकडे जाऊ देणारी नाही आहे. आणि म्हणून त्या म्हणजे तिच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अनभिष्वंग म्हणजे आत्मीयता शून्यता आणि आसक्ती शून्यता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मी सांगत नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल बाबा काही बी सांगायला. हे जे शास्त्रामध्ये लिहिलं ते मी तुम्हाला सांगतोय. मग पुत्राविषयी, पत्नीविषयी आणि कशाविषयी? गृह म्हणजे घर, घराविषयी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये निरासक्ती आणि आत्मीयता रहितता निर्माण झाली पाहिजे. आणि या मुख्य करून आदिषु, आदी इत्यादी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आसक्तीने बांधून ठेवतात, त्या सगळ्याच गोष्टीविषयीची आत्मीयता तुमच्या अंतःकरणातून काढून टाका. कारण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बांधून ठेवतात. तुमच्या मुलातली ममता तुम्हाला बांधून ठेवते, तुमच्या पत्नीतलं प्रेम तुम्हाला बांधून ठेवतं, तुमच्या घराविषयीचे तुमचं प्रेम, तुमची आत्मीयता, तुमची आसक्ती तुम्हाला घरामध्ये बांधून ठेवते. घराच्या बाहेर निघू देत नाही, कीर्तनाला जाऊ देत नाही, अध्यात्मामध्ये जाऊ देत नाही, परमार्गामध्ये, परधर्मामध्ये जाऊ देत नाही. आणि म्हणून ह्याच्यातली आसक्ती शून्य करायची आहे, आत्मीयता शून्य करायची आहे, तेव्हाच तुम्हाला विकारावरती विजय मिळवता येणार आहे. त्यानंतर सांगतात, नित्यमच समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इष्ट आणि अनिष्ट अशा दोन्ही पद्धतीच्या गोष्टी समोर येतील, दोन्ही पद्धतीचे भाव तुमच्या समोर येतील, दोन्ही प्रकारची परिस्थिती तुमच्या समोर येईल. कधी इष्ट होईल तर कधी अनिष्ट होईल, कधी तुमचं चांगलं होईल, सुखाचे क्षण तुमच्या जीवनामध्ये येतील, तुम्हाला जे पाहिजे ते मिळत जाईल, तुमच्या मनासारखं सगळं घडेल. आणि दुसरी गोष्ट सांगितली अनिष्ट, कधी तुमच्या मनाविरुद्ध घडेल, तुम्हाला जी नको अशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल, दुःख येईल, संकट येतील. दोन्ही प्रकारच्या परिस्थितीमध्ये समचित्तत्व, समानता, समचित्तत्व, तुमच्या चित्ताला विकरू न देणे, तुमच्या चित्तामध्ये बदल न घडू देणे, तुमच्या चित्तामध्ये दुःख निर्माण, विक्षेप निर्माण न होऊ देणे, याला म्हटलेलं आहे समचित्तत्व. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये समचित्तत्व आहे, म्हटले शत्रू मित्र दोन्ही जरी, मित्र आरी पक्ष, मित्र जरी असेल आणि आरी म्हणजे शत्रू जरी असेल, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सारख्या मानता आल्या पाहिजे. तसं इष्ट आणि अनिष्ट ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समान मानता आल्या पाहिजे. पण हे कोणाला जमेल? ज्याची समदृष्टी आहे, ज्याचं समचित्त आहे, त्याला हे जमणार आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुख जरी आलं, दुःख जरी आलं, काही इष्टकारक क्रिया घडल्या, अनिष्टकारक क्रिया घडल्या, तरीही देखील तुम्हाला तुमच्या चित्ताला समान ठेवायचं आहे.
सारखं ठेवायचं आहे, चित्तामध्ये विकार उत्पन्न होऊ द्यायचा नाही. हे सगळं श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. पण सांगणं सोपं आहे, हे आता मी सरळ सरळ पोथीत बघतो आणि तुम्हाला सांगतो, हे सांगणं सोपं आहे. पण करणं तुम्हालाही अवघड आहे आणि मलाही अवघड आहे, दोघांनाही अवघड आहे. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवणं, जशाच तसं त्याचं आचरण करणं हे एवढं सहज शक्य नाही, सहज सोपं नाही. परंतु अल्पांशाने का होईना, तिळ मात्र का होईना, आपण त्याचा प्रयत्नही करू नये का? असं म्हटलेलं आहे निर्वेद स्तोत्रामध्ये की गरुडा तिही लोकी गमन, एरी पक्षी कुळी काही न करावे उत्पन्न. गरुड आकाशामध्ये उंच झेप घेऊ शकतो म्हणून आणि त्याचा खेद बाळगून चिमणीने काही उडण्याचा प्रयत्नच करू नये का? नाही, तिला जेवढं उडता येईल तेवढं तिने उडण्याचा प्रयत्न करावा. म्हणून हे आचाराचं अनुसंधान फार विशाळ आहे, आपल्याकडून आचरला जाणार नाही, आपल्याकडून ह्या क्रिया घडणार नाहीत, आपल्याच्यानं शक्य नाही म्हणून काय शांतच बसून राहावं का? नव्हे, तीळ मात्र का होईना आपण करावं. आज आपल्याला ही सवय लागत 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 कदाचित उद्या आपला अधिकार निर्माण होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आचरण आपल्याला घडू शकतं. आणि म्हणून ह्या दोन्हीही गोष्टीमध्ये इष्ट आणि अनिष्टकारक दोन्ही गोष्टीमुळे आपल्या चित्ताला समान ठेवणं, सारखं ठेवणं हे जमलं ज्याला, त्याला खऱ्या अर्थाने विकारावरती विजय मिळवता येतो. त्यानंतर सांगतात मयीचा अनन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी. फार महत्वाचा उपाय आहे. ह्यावरती खऱ्या अर्थानं 2 ते 2.5 तास चिंतन व्हायला पाहिजे. माझ्या ठिकाणी अनन्य योगेनं म्हणजे अनन्यतेने आणि अव्यभिचारिणी भक्ती सांगितलेली आहे. अनन्य कशाला म्हणायचं आहे? जी अन्य कुठल्याही देवी देवतांची न करताना केवळ एका परमेश्वराची भक्ती करणे, आपुला तो एक देव करून घ्यावा, एकाच देवाची भक्ती करावी. आणि अव्यभिचारिणी भक्ती. व्यभिचार कशाला म्हणायचा आहे? एखादी स्त्री जर आपल्या पतीशिवाय इतर पुरुषाविषयी तसा भाव ठेवत असेल तर त्या स्त्रीला व्यभिचारी असं म्हणतात. म्हणून जो भक्त आपल्या भगवंताशिवाय इतर देवतेविषयी तसा भाव ठेवत असेल तर त्याची भक्ती व्यभिचारी भक्ती आहे. ही व्यभिचारी भक्तीची व्याख्या आहे. आणि म्हणून तुम्ही जर माझी भक्ती करत असाल तर ती भक्ती कशी करायची आहे? अनन्य योगेनं आणि अव्यभिचारिणी अशी भक्ती करायची आहे. अशी जर एकनिष्ठ भक्ती, एकनिष्ठतेने भक्ती जर तुमच्याकडून माझी घडली तर तुम्हाला विकारावरती विजय मिळवता येईल, असं या उपायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. एकांत ठिकाणी बसून राहणे, जिथे अरतीर जनसंसदी. जनसंसद म्हणजे काय आहे की जनलोकामध्ये अरती म्हणजे आवड न ठेवता विविक्त देश सेवित्व. विविक्त म्हणजे एकांत देश सेवन करावा, एकांत ठिकाणी जाऊन राहावं, जास्त लोकांमध्ये राहू नये. कारण जास्त लोकांमध्ये राहिले की लोकांच्या भानगडी कानावर येतात, लोकांच्या भानगडी दिसतात आणि मग त्याच्यामध्ये माणसाला रस निर्माण होतो. म्हणून लोकांतामध्ये राहू नये. कारण असं म्हटलेलं आहे या निशा सर्व भूतानाम तश्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे की जेव्हा सगळे लोक झोपी जातात तेव्हा हा योगी पुरुष उठून भगवंताचं नामस्मरण करतो आणि जेव्हा सगळे लोक उठतात तेव्हा हा योगी झोपलेला असतो. कशामुळे? कारण लोक उठल्यानंतर त्यांचा जो लौकिक व्यवहार आहे तो आपल्या डोळ्याला दिसू नये आणि त्यांच्या भानगडीत आपल्याला पडायची वेळ पडू नये म्हणून तो दिवसा झोप घेतो. आणि जेव्हा सगळे लोक गाढ झोपलेले असतात तेव्हा हा हळूच उठतो आणि भगवंताच्या नामसाधनेमध्ये आपलं चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. कारण आजूबाजूचा कलह, आजूबाजूचे वादविवाद त्याला ऐकायला येत नाहीत. आणि म्हणून विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी हा एक सुंदर असा उपाय या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे. त्यानंतर सांगतात अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. हा शेवटचा उपाय आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. जे अध्यात्मामध्ये भगवंताने असेल, संतांनी असेल, जे काही ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी नित्य नियमितपणे प्रयत्न करत राहणे म्हणजे अभ्यास करणे सतत. आता जे अभ्यासू वर्ग आहे, जे आश्रमामध्ये जातात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातात, अभ्यास करतात, त्यांचा रोजचा अभ्यास ठरलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना ते पाठांतर कंठस्थ करणं म्हणजे अनिवार्यच असतं. जे काही मुलं गुरुकुलमध्ये जातात, शिक्षण घेतात, आश्रमांमध्ये जातात, हे त्यांच्यासाठी आहे जे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत. आणि म्हणून हे अध्यात्माचं ज्ञान नित्य नियमितपणे घेतलं पाहिजे. कशासाठी? तर तत्वज्ञानार्थ दर्शनम. जे काही तत्वज्ञान आहे
किंवा जो परमात्मा आहे त्याचं दर्शन व्हावं, याकरिता सतत अध्यात्माचं ज्ञान प्राप्त करावं. आणि एतद् ज्ञानमितीं प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा, हे जे 20 उपाय सांगितले हेच खरं ज्ञान आहे. आणि ह्याच ज्ञानाने तुला ह्या संपूर्ण विकारावरती विजय मिळवता येणार आहे. आणि ह्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं अज्ञान आहे, असं श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं. तर हेच सगळं 13व्या अध्यायामध्ये आहे. पुढे यावरचं काही विश्लेषणाचा भाग काही श्लोकांमध्ये आलेला आहे, त्यावरती म्हणजे चर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळही नाही. पण आता आपण मागे जे ऐकलं आहे त्यावरती एकदा सिंहावलोकन करू, की आपण काय काय ऐकलेलं आहे, नाही का? कारण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे मी काय सांगितलं. मी आता वाचलं, बडबड केली, तुमचं सगळं कदाचित ज्यांच्या लक्षात आलं नसेल, डोक्यावरून गेला असेल, म्हणून एकदा थोडंसं थोडक्यात एक 2-4 मिनिटांमध्ये आपण त्याचं रिव्हिजन करूयात. आपण ह्याच्यामध्ये बघितलं क्षेत्र कशाला म्हणायचं, क्षेत्रज्ञ कशाला म्हणायचं. क्षेत्र म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्ती अनुसार प्रकृतीने जीवात्म्याला साधन म्हणून प्रदान केलेलं मनुष्य देह, याला म्हणायचं क्षेत्र. आणि हे क्षेत्र कशापासून तयार झालेलं आहे, तर प्रकृतीच्या 24 तत्वापासून तयार झालेलं आहे. महाभूतानी अहंकारो बुद्धीर अव्यक्तमेवच इंद्रियाणी दशेकंच पंचचेंद्रिय गोचरा, याच्यामध्ये 24 तत्व आलेले आहेत. आता त्याच्यावर चर्चा केली तर फार वेळ लागेल, म्हणून 24 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. आणि त्याला पुढे इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती अशा पद्धतीचे 7 विकार त्याला जोडून दिलेले आहेत. आणि ह्या 7 विकारामुळं ह्या क्षेत्रामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे, देहामध्ये असणारा जो देही आहे, हा आपल्या साध्यापासून काय होतो, भटकतो, इकडे तिकडे जातो. खरी तर परीक्षा आहे. विकार देण्याची काय गरज आहे? परमेश्वराला जर जीवाचा उद्धारच करायचा आहे, त्याला जर आपल्या तत्वामध्ये विलीनच करून घ्यायचं आहे, तर त्याला एवढे विकार द्यायची गरज काय आहे? सरळ सरळ मानवी देह द्यायचं, त्याला त्याचं ज्ञान द्यायचं, त्या पद्धतीचं आचरण स्वतःहून करून घ्यायचं आणि मुक्त करायचं. आणि परमेश्वराने मनात आणलं तर तशाला तसा सगळ्या जीवाचा उद्धार त्याला करता येऊ शकतो. पण त्या जीवाला घडवायचा आहे. त्या जीवाला जी मूळ अविद्या लागून बसलेली आहे, ही अविद्या जीवापासून वेगळी करायची, जीवाला शुद्ध करायचं आणि मग आपल्या स्वरूपामध्ये विलीन करायचं. हा खटाटोप करण्यासाठी भगवंताने हे सगळ्या प्रपंचाची रचना केली, या सृष्टीची रचना केली. हे तर काहीच नव्हतं, कधीच नव्हते काही, इथं काहीच नव्हतं, सगळं शून्य होतं. काय होतं? आणि भगवंताने मग या सुंदर अशा सृष्टीची रचना तुमच्या आमच्यासाठी केली आणि तुम्हाला आम्हाला ते जन्माला घातलं आणि ही सगळी परीक्षा आपल्या समोर ठेवली. आणि मग ज्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये आता आपल्याला 35-36 मार्क भेटले की आपण पास होतो, पण इथं तसं नाही. 100ला 100 मार्क घ्यावे लागतात. संपूर्ण हे शुद्ध आपल्याला हे जो आपला जीवात्मा आहे याला शुद्ध करावं लागतं. यावर चढलेली देवतांच्या स्वरूपाची जी मळ आहेत, जी अविद्या आहे, हे सगळं बाजूला सारून आपल्याला शुद्ध व्हावं लागतं. तेव्हा कुठे त्या भगवंतामध्ये आपलं बघा, अनंत असणाऱ्या परमेश्वरामध्ये, शुद्ध असणाऱ्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये विलीन व्हायचं असेल तर अशुद्ध वस्तू कशी काय होईल? त्याच्यामध्ये सम्मिलित होऊ शकते का? शुद्धामध्ये अशुद्ध सम्मिलित होऊ शकतं का? नाही होऊ शकत. शुद्धामध्ये शुद्धच सम्मिलित होऊ शकतं, शुद्धामध्ये शुद्धच मिसळू शकतं. म्हणून शुद्ध असणाऱ्या परमात्म्यामध्ये या आत्म्याचं जर आपल्याला विलिनीकरण करायचं असेल तर ह्या आत्म्याला शुद्ध करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सगळे विकार शुद्ध करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून जीवात्म्याला शुद्ध बनवण्यासाठी परमेश्वराने प्रकृतीचा आधार घेऊन ह्या जीवाला 24 तत्वापासून शरीररूपी साधन दिलं, त्याच्यासोबत 7 प्रकारचे विकार दिले. मग आता ह्या विकारांना दूर सारून आत्म्याला शुद्ध कसं करायचं ह्याची शंका निर्माण होईल, म्हणून भगवंताने अर्जुनाला न विचारता 20 उपाय सांगितले. त्यावरती आपण चिंतन केलेलं आहे, त्यावरती आपण सगळं ऐकलेलं आहे. अमानित्व, मदंभित्व, अहिंसा, क्षांतिरार्जव इत्यादी सगळे 20 उपाय आपण ऐकले. हेच क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला प्रतिपादन केलेलं आहे. हाच या अध्यायाचा मूळ विषय आहे आणि त्याचा अधिकारी अर्जुन आहे. आणि अर्जुना समान जे काही भक्त आहेत, जे काही जिज्ञासू आहेत, हे सुद्धा त्या विषयाचे अधिकारी आहेत. म्हणून हे सगळ्यांना कळालं पाहिजे की आपलं शरीर कसं तयार झालं, कशासाठी तयार झालं. कळालं ना आता तुम्हाला सर्वांना? शरीर कसं तयार झालं, हे शरीर प्रकृतीने कसं निर्माण केलं, त्यासोबत आपल्याला काय काय दिलं हे कळालं. सगळं तर कळालं नसेल, लक्षात राहिलं नसेल, थोडंफार तरी कळालं असेल. म्हणून समजून घ्या मायबापू, हे संसार हे शरीर नश्वर आहे, हे विनाशशील आहे, हे कधी ना कधी संपणार आहे, नाशवंत आहे. आणि म्हणून आता ह्या शरीराचा कसा उपयोग करून घ्यायचा, त्याला कुणीकडे न्यायचं, आपलं जीवन कसं जगायचं आणि आपलं आत्मकल्याण कसं करून घ्यायचं, हे सर्वस्वी आता प्रत्येकाच्या हातात आहे. मी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतो, फक्त सांगू शकतो. कारण बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा वाटत असे.
आमचे जे काही पूर्वज, आमचे जे काही वंशज होऊन गेले असतील, जे काही संत होऊन गेले असतील, ज्ञानी याचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, त्या वंशातले आम्ही असल्यामुळे आमचं कर्तव्य आहे की समाजापर्यंत हे ज्ञान पोहोचवावं. आणि म्हणून हे मला जसं जमेल तशा पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने माणसाची मती ही अल्पमती असते, मनुष्य हा अल्पज्ञ असतो. ज्या पद्धतीने तुमच्या, कारण भगवद्गीता एवढी गहन आहे, जेवढी सांगू म्हणाल तेवढे तिचे अर्थ होतात, जेवढे करू म्हणाल तेवढे अर्थ होतात प्रत्येकाच्या बुद्धीनुसार. मला ज्या पद्धतीने अर्थ करता आला म्हणण्यापेक्षा माझ्या गुरूंनी मला ज्या पद्धतीने हा अर्थ समजावून सांगितला तो अर्थ अल्पांशाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, तो स्वीकार करा. आणि हे सगळं संभाषण ह्यावरती विवेचन करत असताना मागील 8 दिवसापासून माझ्या वाणीतनं काही अर्वाच्य शब्द बोलले गेले असतील, ज्यामुळे कुणाचं अंतःकरण दुखवलं गेलं असेल, कुणाचं मन दुखवलं गेलं असेल, सर्वांना करबद्ध या ठिकाणी क्षमा मागतो आणि ही जी आपली सेवा आहे या ठिकाणी थांबवतो आणि आपली रजा घेतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तुम्ही